नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती आहेत. एकाची वृषभ रास असेल आणि दुसऱ्याची कन्या रास असेल, तर त्यांचं जे प्रेम आहे किंवा जे रिलेशनशिप आहे, ही कशा प्रकारे फुलत जाईल? दोघांच्या आवडीनिवडी, पसंती नेमक्या कशा असतात? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात? त्याचप्रमाणे दोघांची संपूर्ण व्यक्तिमत्व, त्यांच्या अपेक्षा काय असतात? या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण वृषभ राशीबद्दल जाणून घेऊ. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि स्थिर स्वरूप अशी ही रास आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येते तो म्हणजे त्यांचा नीटनेटकेपणा. फॅशनची त्यांना आवड असते, परंतु त्यांची फॅशन ही आटोपशीर असते किंवा सोबर असते. नजरेत भरण्यासारखे रंगसंगती ही त्यांना पसंत येते. अगदी ठळक फॅशन त्यांना आवडत नाही. असं जरी असलं तरी फॅशनसाठी फारसे पैसे खर्च केला जाणार नाहीत. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कसे कमवायचे आणि कशी गुंतवणूक करायची ही वृषभ राशीच्या व्यक्तींना अतिशय व्यवस्थितपणे ठाऊक असतं. म्हणजेच व्यवहारी असतात. पैशाच्या संदर्भात फारसे पैसे वगैरे खर्च केले जाणार नाहीत. राहणीमान यांचं सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि टापटीप असतं. याचप्रमाणे फॅशनचा सेन्स खूप चांगला असतो आणि त्यामध्येच यांची वाणीसुद्धा अतिशय सुंदर असते. ओघवती वाणी यांना लाभलेली आहे. म्हणजेच आपलं म्हणणं समोरच्या समोर कशा प्रकारे मांडायचं, विषय कितीही किचकट किंवा गंभीर असला तरी तो सहजपणे मांडणं, समोरच्याला समजेल अशा प्रकारे सांगणं, याची हातोटी वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. म्हणूनच एकंदरीत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व वागण्या बोलण्यापासून हे सुंदर असल्याकारणामुळे या ज्या राशीच्या व्यक्ती असतात या सर्वांना हव्याशा वाटतात. हसत बोलणं ही लकब वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत याची यांना लहानपणापासूनच आवड असते. संगीतासाठी आवश्यक असणारा जो कान आहे तो यांच्याकडे असतो. संगीताची आवड असते. कमीत कमी प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्ती या बाथरूम सिंगर तर असतातच. म्हणजे संगीताची जाण यांना चांगल्या प्रकारची असते. याचप्रमाणे या राशीच्या ज्या व्यक्ती असतात या वरून जरी तुम्हाला साध्या सोप्या किंवा मुलायम वाटत असल्या तरी आतून कणखर असतात. त्याचप्रमाणे जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा आणि हार्डवर्किंग नेचर यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. त्यांचा मेहनतीपणा तुम्हाला वर करणे दिसणार नाही, परंतु एकदा मनात घेतलेली गोष्ट पूर्ण करून दाखवायचीच हा जो भाग आहे, हा भाग किंवा हा गुण या राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतं. थोडासा हट्टीपणा हा दिसून येईल. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा प्रकार थोडा दिसून येतो, मात्र तो सकारात्मक असतो. कुठे, कधी, काय बोलावं हे वृषभ राशीच्या व्यक्तींना अगदी उत्तम प्रकारे जमतं. याचप्रमाणे यांना शॉपिंग आवडते, खानपान यांना खूप आवडतं. त्यामुळेच बहुधा वृषभ राशीच्या व्यक्ती या थोड्याशा जाडसर दिसून येतात, परंतु फारसं काही त्या बाबतीत त्यांचं स्वतःवरती नियंत्रण वगैरे ठेवणं हा प्रकार यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. एखाद्या गोष्टीच्या अगदी मुळापर्यंत जाणं, नीट विचार करून निर्णय घेणं हा भाग वृषभ राशींच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतं. एकंदरीत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे हवंसं वाटणारं असतं. आता आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्याबद्दल. कन्या राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 6व्या स्थानात येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि चर स्वरूपाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचा बोलकेपणा आणि त्यांची बुद्धी. कुठल्याही प्रश्नावरती उत्तर यांच्याकडे तयार असतं. ज्याला आपण दुनियादारी म्हणतो ती कन्या राशीच्या व्यक्तींना अतिशय उत्तम जमलेली असते. कुठे काय बोलावं, कुठे थांबावं, किती बोलावं याचं भान कन्या राशीच्या व्यक्तींना खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतं. यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती उत्तम असते. बरेच प्रश्न यांच्याकडे असतात आणि त्यांची उत्तरंसुद्धा जाणून घेण्याची तयारी या राशींच्या व्यक्तींना उपजत असते. लहानपणापासूनच चिकित्सक चौकसपणा असल्या कारणामुळे बरीचशी माहिती यांच्याकडे असते आणि त्यामुळेच की काय
कुठल्याही व्यक्तीबरोबर संवाद साधण्याची कला ही या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. याचप्रमाणे एखाद्या गोष्टीच्या अगदी टोकाला जाणं किंवा तळाला जाणं ही गोष्ट या राशींच्या व्यक्तीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. अर्थातच स्वतःबद्दलचं काहीही सहसा या व्यक्ती समोर बोलून दाखवणार नाही, परंतु समोरच्या बरोबर संवाद साधताना त्या व्यक्तीची आवड निवड त्याची संपूर्ण माहिती ही कन्या राशीच्या व्यक्ती अगदी सहजपणे करून घेतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये सुद्धा प्रॅक्टिकलपणा, व्यवहारीपणा हा चांगला दिसून येतो. पैशाच्या संदर्भात यांची गणितं सहसा चुकणार नाहीत. कुठे गुंतवायचे, कशा प्रकारे गुंतवायचे हा जो भाग आहे हा कन्या राशीच्या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते ती म्हणजे कन्या राशीच्या व्यक्ती ह्या सहसा समोरच्यावरती विश्वास ठेवत नाही. याच्यामागे कारण एकच असतं की समोरच्याशी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला त्यांनी भंग जाऊ दिला किंवा तडा जाऊ दिला तर मात्र तो त्यांना सहन करणारा नसतो. अतिशय अलर्ट अशा प्रकारची ही रास आहे आणि यामुळेच की काय या राशीचे जे अंदाज असतात हे सहसा चुकत नाहीत. इथे एक गोष्ट आहे की निर्णय क्षमता या राशीची थोडीशी कमी दिसते. त्यामागे कारण एकच असतं की कुठल्याही गोष्टीत निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा साधक बाधक विचार केला जातो, अगदी खोलवर जाऊन विचार केला जातो आणि त्यानंतरच निर्णय घेतला जातो. अर्थातच जर का तुम्ही कुठल्याही गोष्टीचा साधक बाधक विचार करावाच गेला तर त्याच्यासाठी वेळ जातो आणि एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही जास्त विचार केला तर त्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात नकार येण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणूनच की काय कन्या राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं जी निर्णय क्षमता असते ही त्या अनुषंगाने थोडीशी कमीच आहे असं वाटतं, परंतु तशी कमी नसते. नीट व्यवस्थितपणे विचार करण्याची क्षमता या राशीमध्ये चांगली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीच्या व्यक्ती ह्या इमोशनल असतात, म्हणजे भावनातीत असतात किंवा भावनात्मक असतात. छोट्या मोठ्या गोष्टी यांना पटकन मनाला लागतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरा माणूस दुखावला जाणार नाही याची संपूर्ण काळजी ही कन्या राशीच्या व्यक्तीकडून घेतली जाते किंवा त्यांचा तो उपजत गुणधर्मच असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलूनसुद्धा या राशीच्या व्यक्ती आहेत या रिलेशनशिप अतिशय उत्तम प्रकारे मेंटेन करून ठेवू शकतात. आता इथे आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते ते म्हणजे बौद्धिकदृष्ट्या ही रास अतिशय उत्तम असते. म्हणजेच वागणुकीने, बोलण्याने किंवा संवाद कौशल्याने आणि बौद्धिक तत्वाच्या ज्या काही फील्ड्स आहेत, जी काही क्षेत्र आहेत त्यामध्ये या राशीची माणसं अतिशय पुढे असतात. परंतु शारीरिक मेहनतीची कामं यांना तशी जमत नाहीत, लवकर दमून जातात. म्हणूनच या राशीच्या ज्या व्यक्ती आहेत या शारीरिकतेच्या बाबतीमध्ये तशा पुढे दिसणार नाहीत. यांना आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा थोडेफार त्रास हे दिसूनच येतात. पोटाच्या, पाठीचे दुखणी किंवा स्किन ॲलर्जी, डोकं दुखणं हा प्रकार थोडासा या राशीमध्ये जास्त दिसून येतो. आता आपण चर्चा करणार आहोत की वृषभ राशीच्या व्यक्ती आणि कन्या राशीच्या व्यक्ती या परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील. या ज्या दोन्ही राशी आहेत या कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय आणि षष्ठ स्थानामध्ये येतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे परस्पर 9 आणि 5 या तत्वामध्ये येतात. त्यामुळेच नवपंचम योगात येणाऱ्या या राशी असल्या कारणामुळे या दोन्ही राशींची बरीचशी जे त्यांचे गुणधर्म असतात, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांचे एकंदरीत निर्णय हे सारखेच येतात. म्हणूनच त्या दोन्ही राशींमध्ये एकवाक्यता दिसून येते. अर्थात या दोन्ही राशी ज्यावेळेस रिलेशनशिपमध्ये असतात त्यावेळेस रिलेशनशिपच्या बाबतीत फारसे काही त्रास, प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन दिसून येत नाहीत. 2-3 गोष्टी आहेत तिथे मात्र लक्ष देणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्ती यांचा निर्णय पक्का असतो. निर्णय घ्यायला जरी वेळ लागला तरी निर्णय घेतल्यानंतर तो व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट करतात. ही गोष्ट कन्या राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत तशी दिसून येत नाही. वृषभ राशीच्या व्यक्तींचं बोलणं, वाणी जरी चांगली असली तरी ते थोडे मितभाषी असतात, थोडे कमी बोलतात. हा भाग कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये पूर्णपणे उलट असतो. कन्या राशीच्या ज्या व्यक्ती असतात यांना बोलायला भरपूर हवं असतं, शेअरिंग भरपूर करतात. अगदी पुरुष वर्ग असला तरीसुद्धा हा भाग खास करून दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वृषभ राशीच्या व्यक्ती असतात या कमिटमेंट देतात आणि कमिटमेंट मागतात सुद्धा. ही गोष्ट कन्या राशींच्या व्यक्तींना लगेचच्या लगेच जमत नाही. विश्वास ठेवणं हा गुण वृषभ राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येईल, मात्र कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये तसा लवकर दिसून येत नाही आणि बहुधा या कारणामुळेच यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या व्यतिरिक्त या दोन्ही राशीमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर त्याकरता
तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं, कारण कुंडलीवरून तुमच्या संपूर्ण पत्रिकेच्या संदर्भातला जो अंदाज आहे तो बांधता येतो. आता आपण जे काय कन्या किंवा वृषभ राशीबद्दल विचार मांडले ते फक्त आणि फक्त चंद्र राशीवरून होते. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्राव्यतिरिक्त 11 ग्रह कुंडलीत असतात आणि ते वेगवेगळ्या राशीमध्ये, नक्षत्रामध्ये किंवा योगामध्ये असतात आणि त्यान्वये त्या संपूर्ण जी कुंडली आहे ती पाहून कुंडलीतले जे प्रॉब्लेम आहेत किंवा जी काय माहिती आहे ती जास्त सखोलपणे विशद करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं वृषभ रास आणि कन्या रास जर का परस्पर नातेसंबंधात असतील, परस्पर रिलेशनशिपमध्ये असेल, तर त्यांची जी रिलेशनशिप आहे कशा प्रकारे उलट जाईल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.